नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एजीएमपीसी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष कोळी. आज आपण 3 फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. चला तर आपण आजचे महत्त्वपूर्ण असे 10 क्वेश्चन पाहूयात. चला तर आजचा आपण पहिला क्वेश्चन पाहूया. खंजर हा भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा संयुक्त लष्करी सराव आहे? आणि मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, किर्गिस्तान. आता आपण खंजर या लष्करी सरावाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. आता आपण खंजर या संयुक्त लष्करी सरावाबद्दल जाणून घेऊया. हा कधी आयोजित केला जाईल तर 4 ते 17 फेब्रुवारी 2026 दरम्यान 13वा संयुक्त लष्करी सराव खंजर आयोजित केला जाईल आणि हा भारत आणि किर्गिस्तान यांच्यामध्ये हा संयुक्त लष्करी सराव आहे. आणि हा कुठे आयोजित केला जाणार आहे तर तो आसाममध्ये आयोजित केला जाणार आहे. तर मित्रांनो, आता आसामची राजधानी काय आहे तर ती आहे दिसपूर आणि त्याचे सीएम कोण आहेत तर ते हेमंत बिस्वा शर्मा हे आसामचे सध्याचे सीएम आहेत. हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. चला तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. आजचा आपला दुसरा प्रश्न पाहूया. 1 फेब्रुवारी 2026 पासून युनियन बँक ऑफ इंडियाच्या मुख्य महाव्यवस्थापक पदावर कोणाला बढती देण्यात आली? आणि मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सर्वेश रंजन. आता आपण त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. कोण आहेत हे सर्वेश रंजन? तर सर्वेश रंजन यांना 1 फेब्रुवारी 2026 पासून युनियन बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक म्हणून पदोन्नती देण्यात आलेली आहे. आणि मुख्य महाव्यवस्थापक म्हणून काम करणारे श्री भास्करराव करे 31 जानेवारी 2026 रोजी बँकेच्या सेवेतून निवृत्त झाले आणि त्याच्यानंतर आता सर्वेश रंजन यांची नियुक्ती करण्यात आली. आता आपण युनियन बँक ऑफ इंडिया बद्दल जाणून घेऊया. याची स्थापना कधी झाली तर 11 नोव्हेंबर 1919 ला झाली आणि याचे मुख्यालय नरिमन पॉइंट, मुंबई. आणि राष्ट्रीयकरण कधी झाले तर 1969 ला याचे राष्ट्रीयकरण झाले. आता आपला तिसरा प्रश्न पाहूया. नुकतेच दलाई लामा यांना कोणत्या पुरस्काराने गौरवण्यात आले? आणि मित्रांनो, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आले. आता याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. चला आता आपण याची विस्तृत माहिती पाहूया. वयाच्या 90व्या वर्षी दलाई लामा यांनी 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक, कथन आणि कथाकथन रेकॉर्डिंगसाठी त्यांचा पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळवला आहे मित्रांनो दलाई लामा यांनी. आणि हा पुरस्कार त्यांच्या बोलक्या अल्बम मेडिटेशनसाठी देण्यात आला होता. आता दलाई लामांना ह्याच्या अगोदरचा सर्वात मोठा पुरस्कार कोणता मिळाला आहे तर तो नोबेल पुरस्कार मिळाला आहे. आणि तो कधी मिळाला आहे तर दलाई लामांना 1989 मध्ये शांततेचा नोबेल पारितोषिक मिळालेला आहे. आणि 2026 मध्ये त्यांना हा ग्रॅमी पुरस्कार देण्यात आलेला आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा क्वेश्चन आहे हा. चला तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, आजचा चौथा प्रश्न पाहूया आपण. जबाबदार राष्ट्रांच्याच म्हणजेच की रिस्पॉन्सिबल नेशन च्या निर्देशांकात भारत कितव्या क्रमांकावर आहे? आणि याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 16वा. आता आपण डिटेलमध्ये पाहूया. मित्रांनो, आता रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स म्हणजेच की जबाबदार राष्ट्रांचा निर्देशांक याबद्दल जाणून घेऊया. कोण जारी करतो हा निर्देशांक तर वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाउंडेशन म्हणजेच WIF हा इंडेक्स जारी करतो. आणि काय आहे हा इंडेक्स तर सर्वसमावेशक निर्देशांकामध्ये 154 देशांचे आर्थिक उत्पादन किंवा लष्करी शक्तीच्या पारंपरिक मापदंडाऐवजी म्हणजेच की ह्या इंडेक्समध्ये आर्थिक आणि लष्करी सामर्थ्य पाहण्याऐवजी जबाबदारी, नैतिक प्रशासन आणि सामूहिक चांगल्या दृष्टिकोनातून मूल्यांकन करतो. चला तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. आजचा आपला 5वा प्रश्न पाहूया. 2026 मध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? आणि याचे मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मुकेश अंबानी. चला तर अधिक माहिती जाणून घेऊया. 2026 मध्ये मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेले आहेत. तर चीन हा टॉप 10 च्या यादीत सर्वाधिक अब्जाधीशांसह वर्चस्व गाजवतो. म्हणजे
टॉप 10 मध्ये चीनचे सर्वाधिक अब्जाधीश आहेत आणि आपल्या आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत तर ते मुकेश अंबानी आहेत आणि गौतम अदानी ह्या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. आजचा आपला प्रश्न 6वा आहे. शेख हसीना यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे खटले कोणत्या संस्थेने दाखल केलेले आहेत? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बांगलादेशचे सर्वोच्च न्यायालय. तर आपण पाहूया की आता हे काय आरोप आहे. तर ढाका न्यायालयाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना जमीन वाटपातील अनियमिततेशी संबंधित 2 भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेली आहे आणि शेख हसीना व्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनाही दोषी ठरवण्यात आलेले आहे. तर बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर मोहम्मद शहाबुद्दीन आहेत आणि राजधानी काय आहे तर ते ढाका आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. आजचा 7वा प्रश्न पाहूया. जागतिक पाणथळ भूमी दिन 2026 ची थीम काय आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाणथळ जागा आणि पारंपरिक ज्ञान. अधिक माहिती जाणून घेऊया. पाणथळ भूमी दिन कधी साजरा केला जातो तर 2 फेब्रुवारी रोजी पाणथळ भूमी दिन साजरा केला जातो आणि त्यामागचा इतिहास काय आहे ते पाहूया आपण. तर 1971 मध्ये इराणमधील रामसर येथे झालेल्या रामसर कराराच्या स्वाक्षरीचे औचित्य साधून दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जातो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 पाहूया. सध्या चर्चेत असलेले 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जनरल मनोज नरवणे. अधिक माहिती जाणून घेऊया. आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया पुस्तकाबद्दल. भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे हे आत्मचरित्र आहेत. कोण होते हे मनोज नरवणे तर ते भारताचे माजी लष्कर प्रमुख होते आणि त्यात त्यांनी त्यांच्या 42 वर्षाच्या कारकिर्दीचा अनुभव आपल्या पुस्तकात सांगितला आहे. आणि हे चर्चेत का आहे तर नुकत्याच लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी ह्या पुस्तकाचा काही भाग वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे सध्या हे पुस्तक चर्चेत आहे. चला तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता आपण प्रश्न क्रमांक 9 पाहूया. कोणत्या बँकेने चक्र नावाचे एक विशेष व्यासपीठ सुरू केले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्टेट बँक ऑफ इंडिया. अधिक माहिती जाणून घेऊया. आता आपण चक्र नावाचे विशेष व्यासपीठ सुरू केले आहे त्याबद्दल जाणून घेऊया. कुणी सुरू केलेले आहे तर स्टेट बँक ऑफ इंडियाने हरित ऊर्जा आणि प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रांना वित्त पुरवठा करण्यासाठी हे चक्र नावाचे व्यासपीठ चालू केलेले आहे. आता आपण मित्रांनो SBI बद्दल थोडं माहिती घेऊया. कधी स्थापना झाली SBI ची तर ती 1955 ला स्थापना झाली आणि त्याच्यापूर्वी त्याचे काय नाव होते तर इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे रूपांतर 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये रूपांतर झाले. आणि त्याचे मुख्यालय कुठे आहे मित्रांनो तर ते मुंबईमध्ये आहे त्याचे मुख्यालय. आणि आता सध्याचे SBI चे चेअरमन कोण आहेत तर श्री CS शेट्टी हे SBI चे सध्याचे चेअरमन आहेत. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण मित्रांनो. 10वा आणि शेवटचा क्वेश्चन पाहूया आपण. निवेदिता दुबे यांची कोणत्या संस्थेच्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 भारतीय विमानतळ प्राधिकरण. आता याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तर निवेदिता दुबे यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सदस्य म्हणजे मानव संसाधन म्हणून पदभार स्वीकारला आहे आणि AAI बोर्डावर हे महत्त्वाचे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला बनलेल्या आहेत. तर मित्रांनो हे होते आजचे आपले 3 फेब्रुवारी 2026 चे महत्त्वाचे असे 10 प्रश्न उत्तर आणि त्याची विस्तृत माहिती मी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. मित्रांनो व्हिडिओ खरोखर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मित्रांपर्यंत आपल्या पोचवा. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपण दररोज करंट अफेअर्सचे व्हिडिओ त्याचबरोबर GK चे आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असणारे सर्व व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड करणार आहोत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.